तुम्ही पण शिळ्या चपात्या फेकताय, तर ही रेसिपी नक्की बघा. एकदम टेस्टी आणि 5 मिनिटात होणारी अशी रेसिपी आहे. तर मी ह्या चपात्या चाकूच्या साहाय्याने कापून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही आणि ही रेसिपी पूर्ण बघा आणि या रेसिपीला काय नाव द्यायचं हे नक्की सांगा. आता कढईत तेल घालत आहे. तेल तापल्यानंतर राई घाला, कढीपत्ता घाला, कांदा घाला, चवीनुसार मीठ घाला, टमाटर घाला, कोकम घाला 4 ते 5, हळद घाला, धना पावडर, तिखट लाल मसाला चांगलं मिक्स करून घ्या. त्यानंतर माझ्याकडे कालची डाळसुद्धा होती, तर तीसुद्धा घातलेली आहे मी. तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता. आता ह्याला चांगली उकळी येऊ द्या. त्यानंतर साखर घाला. उकळी आल्यानंतर आपण जे कापलेले चपात्या आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि अशी मस्त टेस्टी रेसिपी आपल्याला नाश्त्यासाठी रेडी झालेली आहे. तर अशाच रेसिपीसाठी फॉलो करा. धन्यवाद.